नमस्कार। कक्षा 9वीं प्रथम सत्र परीक्षा 2019-20 का ये पेपर है। अंक है 80, विषय है हिंदी। ही प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा। यातले कोणते प्रश्न येत आहेत त्याची उत्तरं तुम्हाला शेअर करायची असेल तर तुम्ही मित्रमैत्रिणींसोबत कमेंट करून शेअर करू शकता किंवा तुम्हाला काही अडत असेल तर प्रश्न विचारू शकता। कृति 1 पठित परिच्छेद पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृति कीजिए। 10 मार्कांसाठी हा प्रश्न आहे। तर इथे तुम्हाला परिच्छेद बघायचा आहे। हा परिच्छेद बघा। परिच्छेदचा उर्वरित भाग इथे आहे। आता याच्यावर आधारित कोणते प्रश्न आहेत ते बघूयात। बिल्लियों के बारे में पुरानी मान्यता 1 अंक। एक घर में बिल्ली पालने का कारण, इसके लिए 1 अंक है। बच्चों द्वारा बिल्ली की खातिर, इसके लिए 1 अंक है। और परिच्छेद में आए कहानी के प्रमुख पात्र 1 अंक है। म्हणजे 4 मार्क तर तुम्हाला परिच्छेदवरनं फटाफट मिळून जातील। नीट परिच्छेद वाचा। प्रश्न 3 है, निम्नलिखित मुहावरों का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए। यासाठी 1 गुण आहे। तुम्हाला 2 दिलेले आहेत मुहावरे। निम्नलिखित शब्द वर्तनी के नियमानुसार लिखिए 1 अंक। निम्नलिखित शब्द के पर्यायवाची शब्द लिखो 1 अंक। निम्नलिखित शब्दों के लिंक बदलकर लिखिए 1 अंक। और पालतू पशुओं के बारे में अपने विचार लिखिए, इसके लिए 2 अंक है। ख सूचना के अनुसार निम्नलिखित कृतियां परिच्छेद के आधार पर पूर्ण कीजिए, इसके लिए 10 अंक है। इसके लिए परिच्छेद देख लीजिए। विशाल धरती शय्या और खुली नील गगन चादर रहा पासून ते प्रतीत हे पर्यंत पूर्ण एवढा मोठा परिच्छेद आहे। त्याच्यावर प्रश्न बघा। आकृति पूर्ण कीजिए 1 अंक। महाराणा प्रताप के गुण 1 अंक। और चौकट पूर्ण कीजिए, इसके लिए 1 अंक है। तर हे सगळे 4 अंक मिळणार आहेत तुम्हाला। फक्त परिच्छेद नीट वाचाय, उत्तर सगळे त्यातच आहेत। काल परिवर्तन कीजिए म्हणजे काळात बदल करायचे तुम्हाला। हे वाक्य पूर्ण भूतकाळात लिहायचे, यासाठी 1 अंक है। जोधपुर से जैसलमेर रात्रि की गाड़ी थी, सामान्य भविष्य काळामध्ये उत्तर लिहायचे, तर 1 अंक आहे। निम्नलिखित वाक्य शुद्ध करके लिखिए 1 अंक। विलोम शब्द लिखिए, विलोम म्हणजे वृद्धार्थी शब्द 1 अंक। देशभक्ति की भावना आवश्यक विषय पर अपने विचार लिखिए, यासाठी 2 गुण आहेत। आणि सूचना के अनुसार निम्नलिखित कृती परिच्छेद पढ़कर पूर्ण कीजिए 4 गुणांसाठी हा परिच्छेद दिलेला आहे। त्या परिच्छेद नीट वाचून घ्या। याच्यावरचे प्रश्न बघा। प्रश्न पहिला उत्तर लिखिए, दूसरा गद्यांश प्रयोग भाववाचक संज्ञा लिखिए, और तीसरा गद्यांश प्रयोग विशेषण लिखिए, और चौथा है मेरी अभिलाषा विषय पर लगभग 4 से 6 पंक्तियां लिखिए। कृति 2 सूचना के अनुसार निम्नलिखित कृतियां पद्यांश के आधार पर पूर्ण कीजिए 8 अंक, म्हणजे 8 गुण आहे त्याला एकूण। तर इथे तुम्हाला इथे कवितेच्या ओळी दिसतात, त्या कवितेच्या ओळी बघून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा। याच्यावर आधारित प्रश्न बघा। आकृति पूर्ण कीजिए, पुस्तकों को पृष्ठ पर पलटने में अंतर। आकृति दूसरा प्रश्न है, कवि का घनिष्ठ रिश्ता था जिनसे वे, यासाठी प्रत्येकी तुम्हाला 1-1 अंक आहेत। आणि झपकी गुजरना यानी क्या, एकूण 4 गुण तुम्हाला ही कविता नीट वाचल्यावर लगेच मिळणार आहेत। नीट उत्तर लिहा बघून। तीसरा प्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिखिए, सूखा, गिरना। इन शब्दों के लिए पद्यांश में आए समानार्थी शब्द, प्रत्येक 1-1 मार्क आहे। आणि किसी 4 लाइन का अर्थ लिखिए, अर्थ लिहायचा आहे फक्त तुम्हाला या 4 ओळींचा, यासाठी 2 गुण असणार आहेत। 6 प्रश्न है, सूचना के अनुसार निम्नलिखित कृतियां पद्यांश के आधार पर लिखिए 8 अंक आहे, त्याला 8 गुण आहेत। तर आता इथे तुम्ही काय करा, पद्यांश वाचून घ्या, व्यवस्थित वाचा आणि त्याच्यावरचे प्रश्न बघा। आकृति पूर्ण कीजिए, पद्यांश पर आए मनुष्य के 2 सद्गुण 1 गुणासाठी है। शिक्षा के साथ आवश्यक है हम जिन्हें न भूले वे, तर इथे तुम्हाला प्रत्येकी 1-1 3 गुण असणार आहेत इथे। फक्त हे पद्यांशवरती आधारित प्रश्न आहे। आता पुढचा आकृति पूर्ण कीजिए, होना जरूरी है आविष्कारों में आणि विज्ञान में, यासाठी तुम्हाला 1 गुण देण्यात आलेला आहे। रेखांकित अवयव के प्रकार लिखिए, तर इथे प्रत्येकी 1-1 गुण असणार आहे। आणि उपरयुक्त पद्यांश पढ़कर किसी 4 लाइन का भावार्थ लिखिए, त्या 4 ओळींचा अर्थ लिहिल्यावर तुम्हाला 2 गुण मिळणार आहे। ज प्रश्न है, निम्नलिखित कृतियां सूचना के अनुसार पद्यांश के आधार पर पूर्ण कीजिए, यासाठी 4 गुण आहे। तर पद्यांश तुमच्या समोर आहे। आकृति पूर्ण कीजिए, तर यामध्ये तुम्हाला गाव की विशेषता है, गाव के लोगों की विशेषता है, 1-1 गुण असणार आहे। उपयुक्त कविता का सरळ अर्थ, यासाठी तुम्हाला 2 गुण आहेत। आता पूरक पठण, यासाठी तुम्हाला इथे पूरक पठण देण्यात आलेला आहे। हा जो निम्नलिखित परिच्छेद आहे तो नीट वाचा। याच्यावर प्रश्न बघा। यासाठी प्रत्येकी 1-1 अंक किंवा 4 अंक परिच्छेदवरतीच आधारित आहे। पुढचा आहे दूसरा प्रश्न, कबीर का फक्कड़ाना स्वभाव विषय पर अपने विचार 6 से 8 वाक्य में लिखिए, त्याला 2 अंक आहे। लेखन कौशल्य, सूचना के अनुसार निम्नलिखित कृतियां कीजिए, तर इथे तुम्हाला पत्र लिहायचं आहे 5 गुणांसाठी, किंवा पत्र तयार करायचं, यासाठी तुम्हाला इथे पत्ता पण दिलेला आहे। या दोन्हीपैकी 1 पत्र लेखन करण्यासाठी 5 गुण आहे। कहाणी लेखन, तर इथे मुद्दे दिलेले आहे, यासाठी 5 गुण आहे। आणि तिसरा प्रश्न, निम्नलिखित परिच्छेद पढ़कर उस पर 5 प्रश्न तयार कीजिए, म्हणजे 5 प्रश्न तयार करायचे, याला 5 गुण आहे। चौथा प्रश्न है, परिच्छेद पढ़कर उसके आधार पर अपनी भावनाएं 150 शब्दों में व्यक्त कीजिए, यासाठी 5 गुण आहे।
5वा प्रश्न आहे निम्नलिखित में से कोई दो कृतिया कीजिए. आता फक्त दोनच यातल्या कोणत्या तरी कृती करायच्या. प्रत्येक प्रश्न नाही सोडवायचे, लक्षात ठेवा. एक तर वृत्तांत लेखन किंवा विज्ञापन लेखन किंवा संवाद लेखन किंवा मग निबंध लेखन. मेरा गाव पुस्तके आत्मकथा. यातले तुम्हाला कोणते सोपे वाटतात किंवा कोणत्या लेखनासाठी तुम्हाला मदत हवी मला कमेंट करून सांगा. प्रश्नपत्रिका इथेच संपली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.